हिंदू संमेलन झालं. हिंदू संमेलनाच्या माध्यमातून हिंदू बांधवांनी तिथं एक कालीचरण महाराज भोंदू महाराज हा त्या ठिकाणी वक्ता म्हणून आणला होता. तो काल कार्यक्रम करणारे आमच्यातलेच काही खापरे मार होते आणि त्या खापऱ्या मारांना माझं सांगणं आहे की तुम्ही जर हे तुमचे धंदे जर बंद केले नाही तर आम्हाला पॅन्थर काळासारखा पॅन्थर आता आम्हाला जागा करावं लागेल आणि आम्हाला आता पोलीस स्टेशनला आम्ही कोर्टाला आता आम्ही तिथं आमच्या मागण्या मांडणार नाही. आम्ही आमच्या मागण्या रस्त्यावर मागण्या करू आणि जर आता आज आम्ही पोलिसांना निवेदन दिलेलंच आहे की त्या आयोजकांवर गुन्हे दाखल करा, त्या भोंदू बाबावर गुन्हे दाखल करा. जर अन्यथा त्यांनी गुन्हा दाखल केला नाही तर उद्या सांगली मनमाड महामार्ग नगरमोरी चौकामध्ये आम्ही हा अडवणार आहे आणि या जो काय तिथला परिणाम होईल त्या परिणामास प्रशासन जबाबदार आहे. कालीचरणवर गुन्हा दाखल झाला नाही तर हे राज्यभर लोन पसरणार आहे, याची प्रशासनाने दखल घ्यावी. जर हे राज्य आणि हे देश शांत ठेवायचा असेल तर त्या भोंदू कालीचरण आणि ते आता जाऊन शहरातले जे आयोजक आहे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी. अन्यथा आंबेडकरी समाज कदापि या गोष्टी खपून घेणार नाही आणि याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागणार. या ठिकाणी नमूद करू इच्छितो की 1 तारखेला बुद्ध पौर्णिमा होती आणि संपूर्ण बौद्ध समाज भारतातच नव्हे तर देशात बुद्ध जयंतीचा मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम सादर करीत असताना या दौंड शहरामध्ये एक भोंदू कालीचरण नावाचा गोसावी आणून त्याच्यामार्फत तथागत भगवान बुद्धाची विटंबना करण्यात आली आणि त्या संदर्भात आम्ही काल पोलीस स्टेशनला निवेदन देऊन आज या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आलो होतो. तथापि या ठिकाणचे पोलीस निरीक्षक यांनी कायदेशीर बाबी नमूद करून आम्हाला वेळ मागून घेतलेली आहे. जर उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही सांगली नगर मनमाड हा महामार्ग उद्या नगरमोरी चौकात रोखून धरणार आहोत. 1 मेला तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती होती आणि ह्या जयंतीच्या प्रित्यर्थ जो कालीचरण नावाचा जो साधू कोण आहे तो त्या ठिकाणी पासलकर वस्तीमध्ये आला होता आणि त्या ठिकाणी हिंदू महासंमेलन आयोजित केलं होतं आणि त्या हिंदू महासंमेलनाच्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती ठेवली होती आणि वास्तविक पाहता भगवान गौतम बुद्धांनी दैवत्व नाकारलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दैवत्व नाकारलेलं आहे. संपूर्ण भारताला संविधान दिलेलं आहे आणि अशा माध्यमातून ह्या कालीचरण महाराजने त्या ठिकाणी बुद्धांच्या मूर्तीसमोर त्या कालीचरण देवीची आरती घेऊन फार मोठी विटंबना केलेली आहे. मागणी आहे की कालीचरणवर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, त्याला अटक झाली पाहिजे. परंतु दौंड पोलीस स्टेशनची पीआय आणि त्यांचे पोलीस हे कारवाई करायला टाळाटाळ करीत आहेत. आम्ही त्यांना एकच सांगितले की उद्या 5 वाजेपर्यंत जर कारवाई झाली नाही तर नगर जो हायवे आहे त्या ठिकाणी आम्ही रस्ता रोको 5 वाजता करणार आहोत.